आणखीन एक महत्त्वाची बातमी राज्यामधून येतेय। धनंजय मुंडे अजित पवार यांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये धनंजय मुंडे यांच्यावरती आरोप होत असताना आता अजित पवार यांच्या भेटीसाठी धनंजय मुंडे पोहोचलेले आहेत। ही भेट अतिशय महत्त्वाची आहे, कारण राजकीय वर्तुळामध्ये मोठा वादंग निर्माण करणारी ही बीडमधली घटना, ज्यामुळे धनंजय मुंडे यांच्यावरती मोठ्या प्रमाणात आरोप केले गेले आहेत। वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे यांचे सहकारी आहेत असा आरोप केला जातोय आणि या प्रकरणामध्ये खंडणी प्रकरण आहे आणि यासोबतच देशमुख यांची हत्या, यामुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते, कारण त्यांच्याकडेच अनेक जण आरोप करतायत आणि त्यामुळेच अजित पवार यांच्या भेटीला धनंजय मुंडे पोहोचलेले आहेत। त्यामुळे ही भेट अतिशय महत्त्वाची आहे। बीडमधल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे अजित पवार यांच्यावरती सुद्धा अप्रत्यक्षपणे आरोप होऊ लागलेले होते आणि धनंजय मुंडे यांच्यावर सुद्धा आरोप केले जात आहेत। सुरेश धस यांनी या प्रकरणामध्ये गंभीर आरोप केलेले आहेत। संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास हा निपक्षपातीपणे व्हावा अशी सुद्धा मागणी त्यांनी केलेली आहे। सागर कुलकर्णी माझे सहकारी या संदर्भातली माहिती देत आहेत। सागर, धनंजय मुंडे हे मंत्रालयात अजित पवारांच्या भेटीला आलेले आहेत। त्यांच्या दालनामध्ये ही भेट होत आहे। अर्थात अजित पवारांवर ज्या पद्धतीने वेगवेगळी भूमिका घेण्यावरनं आरोप केले जात होते आणि त्यातच धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी, या सगळ्या पार्श्वभूमीवर कुठे ना कुठेतरी आता ही भेट होत आहे। अर्थात धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जी वारंवार केली जाते, अशा सगळ्या परिस्थितीमध्ये मात्र ही भेट ही फार महत्त्वाची आहे असं म्हटलं जातं। निश्चित सागर, धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी।